जगण्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT इन्फिनिटी, PCT इन्फिनिटी, PCT इन्फिनिटी, PCT इन्फिनिटी. श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात PCT इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. मी माधुरी आपणा सर्वांचं नवधारा या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. श्रोते हो, नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये शक्तीचा, दुर्गेचा जागर आपण करतो आहोत. तिची वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये भक्ती करतो आहोत. प्रत्येकजण आपल्या आवडीने आपल्याला पटेल अशी, आपल्याला रुचेल अशी आणि आपल्याला आनंद देईल अशी भक्ती करतो आहे. या भक्तीचे आपल्या संस्कृतीमध्ये 9 प्रकार सांगितलेत. हे 9 प्रकार कोणते आहेत, ही भक्ती कशी केली पाहिजे, ज्या योगे आपण त्या परमेश्वरापर्यंत, आपण त्या शक्तीपर्यंत सहजगत्या योग्य मार्गाने पोहोचू शकू, याबद्दलचंच मार्गदर्शन आजच्या भागामध्ये आपण घेणार आहोत. नवधारा या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये आज सहभागी होते आहेत डॉक्टर मीनल कुलकर्णी. नमस्कार. खूप स्वागत ताई इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये. अध्यात्मातला भरतनाट्यम नृत्यामधला तुझा अतिशय गाढा अभ्यास आहे आणि त्याच अधिकाराने आज आम्हाला तू नवविधा भक्तींबद्दल सांगावंस असं आम्हाला मनापासून वाटलं आणि खूप उत्सुकता आहे तुझ्याकडून जाणून घ्यायची की हे नवविधा भक्तीचे प्रकार कोणकोणते आहेत, त्याचा आपल्या आयुष्यामध्ये काय सहभाग असू शकतो, त्यामुळे आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात. तर सुरुवात करूया नवविधा भक्तींचे प्रकार जाणून घेण्यापासून. सर्वप्रथम सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता नवरात्रीनिमित्त घरोघरी घटस्थापना झालेली आहे आणि घटस्थापनेच्या निमित्तानं नवरात्राचा खूप सुंदर संदेश आपल्यापर्यंत आहे की जे पेरू तेच उगवेल. केवळ घटात नाही तर आपल्या जीवनात सुद्धा जे आपण पेरू तेच नक्की उगवणार आहे. तर मग काय पेरायचं, तर ही नवविधा भक्ती आपल्याला आपल्या जीवनात पेरायची आहे. जर ही नवविधा भक्ती आपण आपल्या जीवनात पेरली तर 10ही इंद्रियांवर विजय देणारी अशी विजयादशमी आपल्याला नंतर साजरी करता येईल. म्हणूनच आज आपण नवविधा भक्ती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तू सारच सांगितलंस पहिल्या वाक्यामध्ये. किती छान. खरं तर खूप मोठा विषय आहे नवविधा भक्ती, तरी आपण थोडक्यात नक्कीच समजून घेण्याचा प्रयत्न करू. या नवविधा भक्तीचं निरूपण आलेलं आहे मुख्यतः किंवा याचा उल्लेख आलेला आहे मुख्यतः भागवत पुराणामध्ये 7व्या स्कंधात आणि 5व्या अध्यायामध्ये नवविधा भक्ती हे सांगितलं गेलेलं आहे. प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू यांच्या संवादात ही नवविधा भक्ती आली आहे. तेव्हा प्रल्हादांनी सांगताना असं म्हटलंय, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशी ही नवविधा भक्ती आहे. या नवविधा भक्तीची संकल्पना जाणून घेण्याच्या आधी मला असं वाटतं की मूळ भक्तीची जी संकल्पना आहे ती थोडक्यात जाणून घेतली पाहिजे. नक्कीच. खरं तर भक्ती ही सुद्धा खूप मोठी संकल्पना आहे आणि अनेकांनी अनेक तऱ्हेनं भक्तीविषयी मांडला आहे. परंतु ज्ञानेश्वर माऊलींनी जी भक्ती मांडली आहे ती अगदी सोप्या भाषेत, खरं तर एका शब्दात माऊली म्हणतात की भक्ती म्हणजे एकरूपता, तद्रूपता, भगवंताशी एकरूपता साधणं. जे समर्थांनीही म्हटलंय की भक्त तो विभक्त नव्हे, विभक्त तो भक्त नव्हे. भगवंताशी एकरूपता साधणं म्हणजे भक्ती. पण ही एकरूपता काही एका दिवसात येणारा विषय नाही. म्हणून ती टप्प्याटप्प्यानं येणारा विषय आहे किंवा ती क्रमशः करण्यासारखी गोष्ट आहे. तो क्रम किंवा ते टप्पे म्हणजे ही नवविधा भक्ती आहे. म्हणून नवविधा भक्ती म्हणजे भगवंताकडे जाण्याच्या या 9 पायऱ्या आहेत किंवा असं म्हणता येईल की भक्ताचा हा 9 प्रकारे झालेला क्रमविकास आहे की जो श्रवण भक्तीपासून सुरू होतो आणि आत्मनिवेदनापर्यंत जाऊन पोचतो. इथे फक्त एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की जरी हे 9 टप्पे असले तरी
हा टप्पा संपला आणि पुढचा सुरू झाला अशा ह्याच्यात सीमारेषा नाहीत. बरोबर. जसं म्हटलं जातं की जवळिकीची या सरोवरे तेथ उचंबळोनी कालवती परस्परे. दोन सरोवर जवळ असली की एकमेकाचं पाणी एकमेकात जातं. वा, तशा वा. या सगळ्या एकमेकात गुंतलेल्या आहेत. किती छान. म्हणून काही ठिकाणी असंही म्हटले की याच्यातली एक जरी भक्ती समर्पण भावनांनी आचरली तरी त्याच्यात या सगळ्या भक्ती येतात. वा. अशी ही नवविधा भक्तीची मूळ संकल्पना आपल्याला सांगितली गेलेली आहे. आता याच्या भक्तींविषयी आपण बोलू. त्या प्रकारांविषयी बोलू आणि समजून घेऊया. बिलकुल. यातली सगळ्यात पहिली भक्ती जी सांगितलेली आहे ती श्रवण भक्ती सांगितली आहे. श्रवण भक्तीला पहिली पायरी अशासाठी म्हटलंय की जे काही आपण आपल्या जीवनात सुद्धा बघा, जे आपण शिकतो ते पहिल्यांदा ऐकून शिकतो. लहान मूल जेव्हा पहिल्यांदा अनेक गोष्टी ऐकतं त्याच्यातनं त्याच्या भाषेचा विकास होतो, व्यक्तिमत्वाचा विकास होतो. बरोबर. म्हणून जर भगवंताविषयी प्रेम निर्माण व्हायचं असेल तर आधी त्याच्याविषयी खूप ऐकलं गेलं पाहिजे. वा. आणि म्हणून श्रवण श्रवण भक्ती ही पहिली पायरी सांगितली की खूप ऐकायला पाहिजे. काय काय ऐकावं याची तर खूप मोठी यादी दासबोधामध्ये समर्थांनी दिलेली आहे. परंतु नुसतं ऐकणं नव्हे तर कसं ऐकावं तर याविषयी सांगताना म्हटले की आता इंद्रिय जात अवघे तीही श्रवणाचे घर रिगावे. आपल्या सगळ्या इंद्रियांची शक्ती कानात एकवटून ऐकलं तर ते श्रवण आहे. नुसतं कानावर पडणं म्हणजे श्रवण नव्हे, तर ते सगळं एकवटून ऐकणं, एकाग्रतेनं ऐकणं ही श्रवण भक्ती सांगितलेली आहे. आणि त्याही पुढे जाऊन असं सांगितलंय की नुसतं ऐकणं नव्हे तर श्रवण करणं म्हणजे काय तर श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. जर त्या श्रवणाचं क्रियेत रूपांतर झालं तर ती खऱ्या अर्थानं श्रवण भक्ती केली असं म्हणता येईल. आणि म्हणून समर्थांनी नित्यश्रवण असा शब्द वापरलाय, कारण क्रियामध्ये येणं हे एका दिवसात घडणारी गोष्ट नाही. म्हणून नित्य श्रवण करावं असं सांगितलंय. आणि या श्रवण भक्तीचं जर उदाहरण द्यायचं झालं तर परीक्षित राजाचं खूप मोठं उदाहरण आहे की जेव्हा त्याला कळलं की आपलं आयुष्य 7च दिवसांचं आहे तेव्हा त्यांनी अत्यंत एकाग्र चित्ताने भागवत कथा श्रवण केली आणि तो मोक्षपदाला गेला. म्हणून श्रवण कसं करावं तर परीक्षितासारखं करावं. म्हणून श्रवणाचा संस्कार हा ही पहिली पायरी सांगितली आहे. एका ठिकाणी तर असंही म्हटलं की श्रवण ही मनाची अंघोळ आहे. म्हणून श्रवणाचा संस्कार व्हावा ही श्रवण भक्ती पहिली सांगितली आहे. आता श्रवण भक्तीत आपण ऐकलं की क्रिया पालटे तात्काळ. श्रवणाचं रूपांतर क्रियेत झालं पाहिजे. बरोबर. मग ही क्रिया कुठली तर ती पुढची पायरी सांगितली आहे ती म्हणजे हरिकीर्तनाची. जे आपण ऐकलंय त्याच्याविषयी वारंवार बोललं पाहिजे. जर भगवंताविषयी वारंवार आपण बोललं तर ते प्रेम जे निर्माण झालेलं आहे ते मनात ठसेल, रुजेल. म्हणून जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताचे घरची. अशी कीर्तन भक्ती सांगितली. वारंवार बोललं गेलं तर ते मनात ठसतं. बरोबर. म्हणून कीर्तन भक्तीचा महिमा सगळ्या संतांनी खूप मोठ्या प्रमाणावर सांगितलाय. माऊलींनी तर इतक्या सुंदर शब्दात कीर्तनाचा महिमा सांगितलाय. ते म्हणतात कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नावाची नाही पापाचे ऐसे केले. म्हणजे कीर्तन भक्ती जर समाजात रुजली तर संपूर्ण समाजातनं वाईट विचार, पाप यांचं निराकरण होईल. अशी ही कीर्तन भक्ती सांगितली आहे. या कीर्तन भक्तीचं एक वैशिष्ट्य थोडक्यात सांगावं असं वाटतं की कीर्तन भक्ती ही समाजाला बरोबर घेऊन जाणारी सामूहिक स्वरूपाची भक्ती. बरोबर. आणि म्हणून सगळ्या संतांनी कीर्तन भक्तीचं खूप महिमा गायलाय. नामदेव महाराज हे कीर्तन भक्तीचं खूप मोठं उदाहरण आहे की त्यांच्या कीर्तनात प्रत्यक्ष पांडुरंग नाचायचा असं वर्णन आपण अनेक ठिकाणी ऐकलंय. आणि हेच त्या कीर्तन भक्तीचं महात्म्य आहे की श्रोता म्हणजे जो आणि वक्ता या दोघांनाही पांडुरंग स्वरूप करणारी अशी ही कीर्तन भक्ती आहे. म्हणून कीर्तन भक्ती म्हणजे नुसतं गुणसंकीर्तन करणं नव्हे, ऐकणं नव्हे, तर भगवंताचे गुण आठवता आठवता ते स्वतःच्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कीर्तन भक्ती. अशी ही कीर्तन भक्ती सगळ्यांनी वर्णन केली आहे. पण कसं आहे की कीर्तनाचा रंग
प्रत्येक वेळेला उभा करणं हेही शक्य नाही. कारण शेवटी कीर्तनात 10 कलांचा समावेश आहे. प्रत्येकाला ते जमेलच असं नाही. वादक, गायक किंवा श्रोतृ समुदाय हे शक्य होईल असं नाही. प्रत्येक वेळेला श्रवण करणं, काही ऐकणं हेही शक्य नाही. म्हणून मग सहज साध्य अजून काय सोपी भक्ती सांगता येईल, तर पुढची भक्ती सांगितली आहे ती म्हणजे नामस्मरण भक्ती. की आपल्याला आपल्या मनात सातत्यानेही करता येईल, कुठल्या साधनाची गरज पडणार नाही. म्हणून सगळ्या संतांनी नामस्मरण भक्तीला खूप महत्त्व दिलेलं आहे. नामस्मरण भक्तीचं महत्त्व असं आहे की श्रवण आणि कीर्तन या दोन्ही भक्ती या बहिरंगात आहेत, पण नामस्मरण भक्ती ही पुढची पायरी आहे की जी अंतरंगात प्रवेश करते आणि इथनं पुढं भक्ताचा आणखीन विकास होतो. म्हणून अंतरंगात जाणारी अशी ही नामस्मरण भक्ती. किती छान. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी मला आठवलं. अगदी अगदी. जपमाळा अंतरी हा अंतरंगात प्रवेश खूप इथं महत्वाचा आहे. म्हणून माऊलींनीच म्हटलेलं आहे की एक तत्व नाम दृढधरी म्हणा. सगळ्याच संतांनी नामस्मरणाचं महत्त्व सांगितलंय. तुकाराम महाराज तर म्हणतात, नामे तरला नाही कोणा ऐसा द्यावा निवडून. असं नामस्मरण भक्तीचं खूप महत्त्व आहे. परंतु नामस्मरण भक्तीचा विचार करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे की केवळ नाव घेणं म्हणजे नामस्मरण नाही. तसं तर आपण दिवसातनं किती वेळा देवाचं नाव घेतो ना, रामा, शिवा, गोविंदा, काय झालं असं कित्येकदा म्हणतो. पण नुसतं नाव घेणं म्हणजे नामस्मरण नाही. त्याच्यातला जो सूक्ष्म फरक आहे तो नाथ महाराजांनी इतका सुरेख शब्दात सांगितला आहे की ते म्हणतात की नामस्मरण म्हणजे काय, तर परस्परे निज संवादू करिता झाला स्वरूपावबोधू नेत्री जळ अंगी स्वेदू. म्हणजे नाव घेताना आपण देवाशी संवाद साधतोय ही भूमिका प्रत्येकाची असणं आवश्यक आहे. इतकंच नाही तर आपले अष्टसात्विक भाव जर जागृत झाले तर ते नामस्मरण आहे, नाही तर नुसतंच नाव घेणं आहे. म्हणून हा सूक्ष्म फरक खूप महत्त्वाचा आहे. म्हणून तेच याच ओव्यांमध्ये पुढे असं म्हणतात की नामस्मरण म्हणजे चित्त, आपलं चैत्य आणि त्या चैतन्याची भेट आहे. आणि ती जेव्हा भेट घडे तेव्हा ती खरी नामस्मरण भक्ती आहे. मला पुढच्या भक्तीचं सांगण्याच्या अगोदर गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरणाविषयी जे सांगितले ते आवर्जून इथे सांगावंसं वाटतं. ते तर म्हणतात की नाम हे सध्याच्या युगातला देवाचा अवतारच आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण त्यांनी इतकं सुंदर दिलंय की महाराज म्हणतात की पूर्वी राक्षस स्थूल रूपात होते म्हणून देवसुद्धा स्थूल रूपात, सगुण रूपात प्रगट झालेला आपल्याला दिसतो अनेक अवतारात. परंतु सध्याच्या युगात राक्षस विचारात मध्ये आहेत, सूक्ष्म रूपात आहेत, विचारात आहेत. म्हणून त्यांचं पारिपत्य करायला विचारातच देवाचा अवतार आहे, स्मरणात देवाचा अवतार आहे. म्हणून नामस्मरण हा भगवंताचा अवतार आहे असं एक वेगळीच दृष्टी गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला या नामस्मरण भक्तीविषयी दिलेली आहे. अशी ही नामस्मरण भक्ती सांगितली आहे. आत्तापर्यंत आपण श्रवण, कीर्तन आणि नामस्मरण या 3 भक्ती ऐकल्या. आता नामस्मरणही केलं, श्रवणही केलं, कीर्तनही केलं, परंतु या 3 भक्तींचं स्वरूप कसं आहे की हे आपल्याला आवडेल तसं केलं, जे मनाला आवडेल ते ऐकलं, जे मनाला आवडेल तसं कीर्तन केलं, मनाला आवडेल तसं देवाचं नाव घेतलं. पण ही जी मनाची आवड आहे हीच विसर्जित करणं ही पुढची पायरी आहे. म्हणून ही पुढची पायरी सांगितली आहे, त्याचं नाव आहे पादसेवन भक्ती. मग मनाची आवड कुठे विसर्जित करायची, तर त्याची 2च ठिकाणं आपल्याला सांगितली आहेत आपल्या शास्त्रामध्ये. एक तर भगवंत आणि दुसरा म्हणजे सद्गुरू. म्हणून ही मनाची आवड विसर्जित सद्गुरूच्या पायाशी करणं ही पादसेवन भक्ती सांगितली. समर्थ म्हणतात, पादसेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे. आपल्या मनाची आवड विसर्जित करणं. म्हणून पादसेवन भक्ती म्हणजे आपल्याला मनाला येईल ती साधना संपली, जी सद्गुरू सांगतील त्या साधनेला सुरुवात. हा भक्ताचा आणखीन झालेला विकास आहे. म्हणून पादसेवन ही पुढची पायरी सांगितलेली. सद्गुरू जे सांगतील, जो मार्ग दाखवतील त्या मार्गाने जावं. गुरुचं म्हणजे कशी गंमत आहे बघा की भगवंताच्या भेटीसाठी भक्ती आहे, परंतु तो नुसता भेटून उपयोग नाही, तो समजून घ्यायला गुरु हवाय. म्हणून पादसेवन भक्ती. नामदेव महाराजांना भगवंत भेटच होता की, पण तो समजून घ्यायला गुरुचं सान्निध्य लागलं.
वा. आणि ही पादसेवन भक्ती आहे. हम्म. पादसेवन याचा अर्थ कित्येकदा असा घेतला जातो की केवळ चरणसेवा करणं, पाय दाबणं. परंतु नुसतं चरणाशी बसणं नव्हे, तर ते चरण ज्या मार्गावरनं गेले वा वा. त्या मार्गावरनं जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजे पादसेवन भक्ती. म्हणून मला असं वाटतं की भरताने जी केली ती पादसेवन भक्ती आहे. हा. कारण रामाच्या मार्गावरनं जाण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपल्याला महाभारतात जे यक्ष प्रश्न सांगितले आहेत आणि त्याच्यात असं विचारलं जातं युधिष्ठिराला की दिशा कोणती, तर तो म्हणतो की महाजनो ये गतः येन सा पांतः. ज्या मार्गावरनं ऋषी गेलेत त्या मार्गावरनं जाणं, पुढे गेले त्यांचा शोधत मार्ग, चला जाऊ शोध घेता आम्ही, ही वृत्ती म्हणजे पादसेवन भक्ती अशी आपल्याला सांगितलेली आहे. श्रोते हो, खऱ्या अर्थाने जागर सुरू आहे असं मला आता वाटतंय. ज्या विषयांची आपल्याला जागृती व्हायला हवी, ज्याबद्दल आपण जागरूक व्हायला हवं, असेच प्रकार आपण ह्या आपल्या मालिकेमध्ये सुद्धा घेतलेले आहेत. आणि आता डॉक्टर मिनल कुलकर्णी यांच्याकडून ऐकत असताना या नवविधा भक्ती कोणत्या आहेत याच्याबद्दलची जागरूकता ती ज्या स्पष्टीकरणांनी, ज्या संदर्भांनी आपल्याला करून देते, खरंच त्याला तोड नाही आहे. आपण ऐकूया एक छानसं गाणं आणि त्यानंतर पुढच्या भक्तींकडे वळूया. भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास, भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास, तुझा देव येतो तुला भेटण्यास, तुझा देव येतो तुला भेटण्यास, भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास. चंदनाचा देह उठी उगाळीत, चंदनाचा देह उठी उगाळीत, प्राणदीप माझा लावी फुलवात, धूप जाळी देवा अंतरीचा ध्यास, भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास. देवा तुझ्या वारी देवा फुलवाही, देवा तुझ्या वारी देवा फुलवाही, नानाची देवा आरती गाई, देवा आरती गाई, नानाची तुझी आरती गाई, ध्यान मग्न होता या सावकाश, भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास. पडता घरात देवाचे पाऊल, देवाचे पाऊल, पडता घरात देवाचे पाऊल, देवाचे पाऊल, जाहले घराते मंगल देऊळ, देवा मंगल देऊळ, जाहले घराते मंगल देऊळ, नित्य घर देवा तुझा सहवास, भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास, तुझा देव येतो तुला भेटण्यास, भक्तीच्या फुलांचा
श्रोते हो, नवधारा हा नवरात्र विशेष कार्यक्रम आपण ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओवर. मी माधुरी आज बोलते आहे नवविधा भक्तींविषयी आणि मला हे सगळं सांगते आहे, रादर आपल्या सगळ्यांना हे सगळं सांगते आहे डॉक्टर मीनल कुलकर्णी. आपण वेगवेगळ्या भक्तींचे प्रकार जाणून घेतो आहोत. याआधी आपण श्रवण, कीर्तन, स्मरण आणि पादसेवन या भक्तींविषयी ऐकलेलं आहे आणि आता पुढे आपण पुढल्या भक्तींविषयी ऐकूया. अगदी नक्कीच. आत्तापर्यंत आपण पादसेवन भक्तीपर्यंत ऐकलं आणि त्याच्यात आपण ऐकलं की पादसेवन म्हणजे सद्गुरूला शरण जाणं. तर आता गुरूंच्या आशीर्वादानं मार्ग दिसला आणि साधना सुरू झाली. मग त्या मार्गाचं पालन काटेकोरपणे झालं पाहिजे म्हणून इथे पुढे सांगितली ती अर्चना भक्ती. खरं तर पूजा आणि अर्चना हे शब्द आपण बरेचदा ऐकतो आणि एकसारखेच घेतो, पण त्यातला सूक्ष्म फरक लक्षात घेतला पाहिजे की पूजा म्हणजे जसं जमेल उपलब्ध जे होईल त्यातनं करणं असा काहीसा भाव त्यात येतो. तर अर्चना या शब्दामध्ये काटेकोरपणा आणि नेमकेपणा आहे. म्हणून विधिवत नियमांचं पालन करणं म्हणजे अर्चना भक्ती. कधीकधी असा कर्मठपणाही आवश्यक असतो जो केवळ शरीरालाच नाही तर वर्तणुकीला, मनाला संयमाची चौकट घालतो. म्हणून अर्चना भक्ती सांगितलेली. मग विधिवत पूजनासाठी उपकरणं हवीत, त्यांची शुद्धता हवी. तर ती उपकरणं कुठली? केवळ तांब्या पितळेची नाही आहेत. तर ती उपकरणं आपल्याला अशी सांगितली आहेत: काया वाचा आणि मने, चित्ते वित्ते जीवे प्राणे, सद्भावे भगवंत अर्चने या नावा अर्चना भक्ती. आपली काया वाचा मन सगळं शुद्ध करून करायची ती अर्चना भक्ती. नामदेव महाराज तर याही पलीकडे खूप सुंदर सांगतात की अर्चना कसं करावं. तर देह देव्हारा पाट हृदय संपुष्टी, वरी कृष्णमूर्त बैसली, प्रेमाच्या पाण्याने प्राक्षायण करू, आत्मस्वरूप निज पांडुरंगे. अशी अर्चन भक्ती खूप सुंदर शब्दात नामदेव महाराज सांगतात. आता पूजा अर्चना झाली तर ह्याच्यानंतर काय असतो तो म्हणजे नमस्कार. आणि म्हणून पुढची वंदना भक्ती सांगितलेली आहे. कारण जे काही आपल्या पूजेमध्ये कमी झालंय, कमी पडलंय, ते सगळं भरून काढण्याची क्षमता नमस्कारात आहे. म्हणून पूजेनंतर करायचा तो नमस्कार. या वंदन भक्तीचंही इतकं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की ही तर इतकी सोपी भक्ती आहे वरकरणी. म्हणजे कारण नमस्काराचं काहीच न लगे उपकरण सामग्री, काहीच लागत नाही, केवळ 2 हात जोडा, इतकी सोपी वंदन भक्ती आहे. मग तर असं वाटतं की खरं तर ही सगळ्यात पहिल्यांदा सांगायला पाहिजे होती, नाही का? इतकी सोपी आहे. मग त्याचा क्रम इतका उशिरा का? तर वंदन म्हणजे केवळ हात जोडणं नाही, तर आपल्या शरीराला नव्हे तर विचारांना, वृत्तीला, आग्रही स्वभावाला वाकवणं म्हणजे वंदन आहे. वंदन भक्ती स्वतःला अंतर्मुख करणारी, स्वतःत काय न्यून आहे हे शोधणारी आहे आणि म्हणून ती इतक्या उशिरा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की पूजा अर्चना करून, खूप श्रवण करून थोडासा अहंभावही आलेला असतो की मी एवढं ऐकलं, एवढ्या जप केला, एवढी पूजा केली. तो जाण्यासाठी नमस्कार आपल्या अंगात लीनता आणते. नमस्कारे लीनता घडे, म्हणून वंदन भक्ती सांगितलेली आहे आपल्याला. आता संतांना आणि सगळ्यांना वंदन करण्यापासून सुरू झालेली वंदन भक्ती ही इतका मोठा संस्कार घडवते की ज्यातनं की तो परमेश्वर सर्वज्ञ आहे आणि मी अल्पमती आहे हा भाव त्या वंदन भक्तीच्या पुढे जागृत होतो आणि त्यातनंच पुढे निर्माण होते, ती म्हणजे दास्य भक्ती. म्हणून वंदनानंतर दास्य भक्ती सांगितली, ज्याचं अत्यंत सुंदर उदाहरण आणि सर्व परिचित उदाहरण ते म्हणजे हनुमंत आहे. हे दास्य भक्तीचं खूप मोठं उदाहरण आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. दास्यानंतर आपल्याला सांगितलं आहे ते म्हणजे सख्य भक्ती. सख्य भक्तीमध्ये भगवंताशी मित्रत्वाचं नातं जोडावं असं सांगितलेलं आहे. सुनील चिंचोलकरांचं खूप सुंदर वाक्य मला इथे सांगावंसं वाटतं. ते म्हणतात की सख्य भक्तीचा महिमा इतका मोठा आहे की दास्य भक्तीत भक्ताच्या जीवनात भगवंत भरून राहतो, तर सख्य भक्तीमध्ये भगवंताच्या जीवनात भक्त भरून राहतो. म्हणजे तोच वाट बघत राहतो की भक्ताविणा मजन आवडते काही, किंवा आषाढी कार्तिकी विसरू नका मज, असं तो भक्तच भगवंत वाट बघत राहतो. असं हे सख्य भक्तीचं वैभव आहे. परंतु हे सुद्धा कधी प्राप्त होतं? केवळ हा माझा सखा आहे म्हणून प्राप्त होत नाही, तर देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही अर्पावा,
असं जेव्हा सर्वस्व समर्पण होतं त्यावेळेला भगवंताचं सख्य लाभतं. वा. अशी ही सख्य भक्ती सांगितली आहे. आणि त्याच्या पुढे सांगितली ती आत्मनिवेदन. सख्य आणि आत्मनिवेदन याचा थोडासा म्हणजे याच्यातलं दोन्ही जवळजवळच्या भक्ती आहेत. आणि हे कसं आहे तर सख्य भक्ती म्हणजे नदी समुद्राला मिळण्याचा क्षण आहे आणि आत्मनिवेदन म्हणजे नदी समुद्र होण्याचा क्षण. वा वा वा. म्हणून भगवंत आणि भक्ताचं एकरूपता म्हणजे आत्मनिवेदन असं आहे. अगदी अजून सोप्या भाषेत सांगायचं तर आत्मनिवेदन म्हणजे मूल होऊन आधीच्या सगळ्या भक्ती आहेत ते मूल होऊन आईकडे जाणं आहे. आणि आत्मनिवेदन म्हणजे स्वतःच आई होणं आहे. वा. ते मातृत्व समजून घेण्यासाठी आईच होणं आवश्यक आहे. खरं. म्हणून आधीच्या भक्ती ह्या साधना स्वरूप आहेत, तर आत्मनिवेदन ही फलस्वरूप आहे. जेव्हा भगवंत आणि भक्त एकत्र होतो, देव पाहायला गेलो देवाची होऊन ठेलो, ही आत्मनिवेदन भक्ती. अशा ह्या नवविधा भक्ती आपल्याला सांगितलेल्या आहेत. ही भक्तीची 9 रूपं तू सांगितलीस ताई. या भक्तीच्या 9 रूपांचा आपल्या रोजच्या जगण्यामध्ये जर आपण अंतर्भाव करू शकलो तर त्याचा काय सकारात्मक परिणाम आपल्यावर होईल? खरं तर भक्ती हाच खूप सकारात्मक विषय आहे. कारण सगळ्या संतांनी आपल्याला आवर्जून सांगितलंय की जीवनात जे काही सुखदुःख येतात त्यांनी खचून न जाता जर ही आपली वृत्ती भगवंताकडे वळवली तर आपल्याला रचनात्मक दृष्टिकोन मिळेल. म्हणूनच खरं भक्ती सांगितलेली आहे. पण मी थोडासा वेगळा मुद्दा इथे मांडू इच्छिते की या ज्या सगळ्या भक्ती सांगितलेल्या आहेत या परमेश्वराला अनुलक्षून सांगितल्या आहेत नक्कीच, परंतु रोजच्या जीवनात सुद्धा आपण या आणू शकतो. जर आपण जो विषय शिकतो, जी कला शिकतो, जे काही कार्य करतो त्या कार्यात जर यश साधायचं असेल तर ह्याच 9 पायऱ्या आहेत. ह्याच पायऱ्यांनी गेलं तर आपण आपल्या कार्यात उत्तम यश साधू शकतो. किंबहुना प्रल्हादांनी सुद्धा भागवत पुराणामध्ये ह्या भक्ती सांगताना हेच म्हटले की या प्रकारे मी उत्तम अध्ययन करतो. म्हणून हे अभ्यासाचे मार्ग आहेत. म्हणून रोजच्या आचरणात आपण हे आणू शकतो. आणि मुळात नवविधा भक्ती ही स्वतःची पात्रता घडवण्यासाठी आहे. जेव्हा उत्तम ज्ञान उत्तम विचार आपल्यात यावेत जर असं आपल्याला वाटत असेल तर ती जी पात्रता घडवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर या 9 प्रकारे स्वतःची घडण केली पाहिजे. म्हणून नवविधा भक्ती ही स्वतःची पात्रता घडवण्यासाठी आहे, केवळ भक्तासाठी नाही. आणि जो उत्तम मनुष्य असतो तो उत्तम भक्त होतोच. तुकाराम महाराज म्हणतात आत्मशुद्धीसाठी चोखाळलेल्या वाटा त्याच्या माथी जटा असो नसो. भक्त म्हणजे काही केवळ माथी जटा असल्याच पाहिजेत नाहीत, उत्तम माणूस होण्यासाठी या नवविधा भक्ती जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रासाठी आवश्यक आहेत असं मला वाटतं. अगदी खरं. श्रोते हो, आता आपण आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं पाहतो जी त्यांच्या कार्यामध्ये खूप उत्कृष्ट पद्धतीने काम करत असतात. एक उंची असते ताई त्यांच्या कार्याला. तेव्हा आता मला हे इथे संबंध जोडावासा वाटतो कारण संपूर्ण तन मन धन अर्पण करून त्यांनी त्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं असतं आणि म्हणून त्या कार्याची वेगळी झळाळी आणि त्या व्यक्तीभोवतीचं वेगळं तेज आपल्याला जाणवत राहतं सतत. आजही अशा अनेक व्यक्ती आजूबाजूला वावरतात. पण आता त्याच अनुषंगाने जावंसं वाटतं की त्या व्यक्तीला ओळखण्यासाठी किंवा त्याची ती आभा दिसण्यासाठी आपलीही पात्रता तेवढी हवी. अगदीच. किती छान. आजच्या या नवविधा भक्तींच्या सगळ्या विषयामध्ये मला तरी असं म्हणावंसं वाटतंय की सर्व श्रोत्यांची आमची श्रवण भक्ती तरी आज झालेली आहे. आणि आता पुढच्या पायऱ्या आपल्याला कशा जायच्या आहेत, कशा चढायच्या आहेत याबद्दलचं खूप सोपं सुबोध असं मार्गदर्शन डॉक्टर मीनल कुलकर्णी यांनी केलेलं आहे. डोळसपणे जेव्हा आपण भक्ती करतो ना तेव्हा तिचं जे फळ मिळतं ते सुद्धा आपण फक्त अनुभवू शकतो. जसं माऊलींनी एक तरी ओवी अनुभवावी असं म्हटलेलं आहे, तसं या भक्तीच्या 9 प्रकारांपैकी एका तरी प्रकाराच्या आपण जवळ जाण्याचा प्रयत्न नक्की करावा. मला वाटतं भगवंतच आपल्याला नंतर बोट देईल की तुला करावीशी वाटतेय का भक्ती, तर मग ये, मी तुझ्या सोबत आहे. बरोबर. पण ती इच्छा आपल्या मनामध्ये उत्पन्न होणं, त्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचंय हे माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. आणि तोच प्रयत्न जो आहे हा माहिती करून घेण्याचा जो प्रयत्न आहे तोच या नवधारा कार्यक्रमामधून आपण केलेला आहे. मीनलताई, तुझे खूप खूप आभार. खूप छान आम्हाला आज तू अतिशय सुंदर अशा विषयाची खूप छान ओळख करून दिलेली आहेस. श्रोते हो, नवरात्र
ह्या सणामध्ये आपण 9ही दिवस वेगवेगळ्या प्रकारे मी जशी सुरुवातीला सांगितली तशी भक्ती करत असतो. ही भक्ती आपल्या सगळ्यांची फळाला येवो आणि त्या देवीची कृपा आपल्या सगळ्यांवर कायम राहो अशी सदिच्छा व्यक्त करते. आणि आजच्या नवधारा या कार्यक्रमामध्ये आम्ही दोघीही आपला इथेच निरोप घेतो. तुम्ही ऐकत राहा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. नमस्कार.